शेतकऱ्याची मेहनत आमची जबाबदारी. प्रगत तंत्रज्ञानासह पिकांचे संपूर्ण संरक्षण. इडीमॅक्स बायोटेक तुमच्या शेतीचा खरा पार्टनर. 1 जुलै पासून जो पाऊस आहे तो अगदी जबरदस्त या ठिकाणी बघायला मिळणार आहे. जी वाट बघत होतो आपण 1 जुलैच्या पावसाची, 1 जुलै पासून तर 6 जुलै पर्यंत आपल्याला अति मुसळधार पाऊस या ठिकाणी बघायला मिळणार आहे. तर अतिवृष्टी म्हटलं तरी काही हरकत नाही, कारण अति जोरदार पाऊस या ठिकाणी आहे. सर्वात आधी आपण कारण जाणून घेऊ कशामुळे हा पाऊस येणार आहे. तर या ठिकाणी बंगालच्या उपसागरात कमी दाबाचं क्षेत्र बनत आहे. त्यानंतर मध्य प्रदेश आणि महाराष्ट्राच्या मध्य भागात सुद्धा आपल्याला एक कमी दाबाचं क्षेत्र आहे. याला चक्रीवादळ नाही म्हणता येणार, कारण चक्रीवादळ नेहमी समुद्रातच बनत असतं. जिथं कमी दाब तयार होतो अति तीव्र, तिथं आपल्याला चक्रीवादळाची स्थिती बघायला मिळू शकते. आता हा जो कमी दाब आहे, हा पाऊस आहे तो अगदी जबरदस्त आपल्याला बघायला मिळणार आहे. मग यामध्ये कोणत्या कोणत्या जिल्ह्यांचा समावेश असेल, हे चक्रीवादळ खाली येणार आहे की कुठे जाणार आहे ते सुद्धा आपण बघणार आहोत. कमी दाब आहे हा, त्यामुळे पाऊस जोरदार कुठे आहे. आता काही भागांमध्ये आपल्याला पहाटे पाऊस बघायला मिळेल, तर काही भागात मध्यरात्री, दुपारी अशा स्थितीत आपल्याला 6 तारखेपर्यंत वातावरण बघायचं आहे. त्यामुळे हा व्हिडिओ जो आहे तो कुठेही स्किप करू नका. आपण जर हा व्हिडिओ पहिल्यांदा बघत असाल तर सर्वात आधी चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि आपले गाव, तालुका, जिल्हा आम्हाला कमेंट करून नक्कीच कळवा. ही जी स्थिती आहे खूप गंभीर आहे. जोरदार पाऊस आपल्याला बघायला मिळत आहे. सुरुवातीपासून आपण 1 तारखेपासून अंदाज घेणार आहोत आणि 6 तारखेपर्यंत अंदाज घेणार आहोत, कारण अगदी जोरदार पाऊस आणि अरबी समुद्राकडून जे वारे वाहत आहे त्याची तीव्रता सुद्धा 50 ते 60 किलोमीटर प्रति तास किलोमीटर याप्रमाणे आपल्याला बघायला मिळू शकते. या ठिकाणी आहेतच. आणि आता बघूया परिणाम पावसाचा थेट काय आपल्याला बघायला मिळत होते. आता 1 तारखेपासून आपण सुरुवात करूया. 1 तारखेला जर बघितलं तर किनारपट्टीपासून आपल्याला पाऊस सुरू होतो बघायला मिळत आहे. वरती बोईसर पासून मुंबई, नवी मुंबई या ठिकाणी आपल्याला जोरदार पाऊस या ठिकाणी आहे. मुरुड, जंजिरा आहे, दापोलीचा काही भाग, चिपळूण आहे, रत्नागिरी आहे, कणकवली आहे, सिंधुदुर्ग या ठिकाणी आपल्याला अति मुसळधार पाऊस आपल्याला 1 तारखेपासूनच बघायला मिळत आहे. इतरत्र भागात सकाळी जर बघितलं तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आपल्याला ढगाळ वातावरण बघायला मिळत आहे आणि जास्त करून पाऊस रत्नागिरी, सिंधुदुर्ग या ठिकाणी आपल्याला जोरदार बघायला मिळत आहे. त्यानंतर दुपारनंतर बदल होईल आणि दुपारनंतर धुळे जिल्ह्यामध्ये अति जोरदार पाऊस या ठिकाणी आहे. धुळे ते मालेगाव, पोर्ला, चाळीसगाव हा जो भाग आहे या ठिकाणी आपल्याला जोरदार पावसाला सुरुवात या ठिकाणी बघायला मिळत आहे. हा जो पाऊस आहे मित्रांनो अगदी जबरदस्त बघायला मिळत आहे. 1 तारखेपासून जी सुरुवात आहे ती फार मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला बघायला मिळू शकते. भंडारा, तुमसर, रामटेक, तसेच नागपूर, काटोल, वारूड, सौसर, तसेच सिवनीच्या काही भागात अति मुसळधार पाऊस या ठिकाणी आहे. तर गडचिरोली, चंद्रपूर इथे सुद्धा तो भाग असेल. तर लातूरच्या भागात जर बघितलं तर लातूरमध्ये आपल्याला लातूर आहे, शिरोळ, तपाल, निलंगा या ठिकाणी बघू शकतो आपण. भालकीच्या काही भागात आहे. उदगीरमध्ये, तसेच अहमदपूर, गंगाखेड, पाली, अंबेजोगाई, मांजलगाव या ठिकाणी सुद्धा आपल्याला जोरदार पाऊस या ठिकाणी बघायला मिळत आहे. तोच पाऊस आणखी बदल होणार आहे आणि दुपारनंतर पुन्हा एकदा मोठा बदल या ठिकाणी बघायला मिळेल. तर 1 तारखेला संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आपल्याला पावसाचं वातावरण बघायला मिळणार आहे आणि जो पाऊस आहे तो हलक्या पद्धतीचा दुपारनंतर सुरू होईल. पुन्हा एकदा मालेगाव, तसेच धुळे, अंबळनेर या ठिकाणी पाऊस हलका मध्यम सुरू राहील. संभाजीनगरमध्ये जर बघितलं तर या ठिकाणी आपल्याला छत्रपती संभाजीनगर, श्रीरामपूर, कोपरगाव, जालना, अंबड, पैठण, मांजलगाव, बीड, जामखेड या ठिकाणी आपण पाऊस बघू शकतो. त्याचबरोबर पाली आहे, केजकळम आहे, अंबेजोगाई आहे, अहमदपूर, उदगीर आहे, शिरूर, अंतपाल आहे, इथे सुद्धा आपल्याला पाऊस जो आहे तो सुरू होणार आहे. आपण थोडं शॉर्टकट आढावा घेऊ, कारण 6 तारखेपर्यंत आपल्याला अंदाज बघायचा आहे. आता या ठिकाणी 1 तारखेला दिवसभराचा अंदाज जर घेतला तर पूर्णपणे महाराष्ट्रामध्ये पावसाची चांगली शक्यता या ठिकाणी आहे. तर 2 तारखेला बघितलं तर 2 तारखेला आपल्याला मुंबईपासून नाशिकपर्यंत जोरदार पाऊस या ठिकाणी बघायला मिळत आहे. वसई, विरार, बोईसर, वाडा, जव्हार, मोखाडा, पेठ, सुरगाणा या ठिकाणी वापी आहे. तसंच मनमाडचा काही भाग या ठिकाणी आहे. नाशिकमध्ये आपण बघू शकतो, नाशिकमध्ये हा पाऊस आहे. दिंडोरी, निफाड, मनमाड, चांदवड या ठिकाणी आपल्याला पाऊस बघायला मिळत आहे आणि त्यानंतर पुन्हा एकदा मोठा बदल होईल. जास्तीत जास्त पाऊस आपल्याला नाशिक, पेठ, सुरगाणा या ठिकाणी आहे. दिंडोरी, निफाड, चांदवड, मनमाड या ठिकाणी आहे. येवला, कोपरगाव या ठिकाणी, नांदगाव इथे सुद्धा आपल्याला 2 तारखेला जोरदार पाऊस आहे. तर मुंबईमध्ये तुफान पाऊस या ठिकाणी आपल्याला बघायला मिळत आहे. आता कुठंतरी ती सुरुवात आपल्याला कमी दाबाच्या क्षेत्राची बघायला मिळत आहे. 2 जुलैचं वातावरण या ठिकाणी आपण बघत आहात. यवतमाळ, हिंगणघाट, चंद्रपूर, गडचिरोली, नागपूर, भंडारा, गोंदिया या ठिकाणी आपल्याला अति मुसळधार पाऊस या ठिकाणी बघायला मिळत आहे आणि आणखी बदल या ठिकाणी 2 तारखेला होणार आहे. तर 1 जुलै पासून जी सुरुवात आहे ती आपल्याला एकदम तुफान आहे. महाराष्ट्रात बराचसा जोरदार पाऊस या ठिकाणी आहे
अगदी मुसळधार पाऊस या ठिकाणी आपल्याला बघायला मिळत आहे. तर नाशिक, कोपरगाव, मनमाड, निफाड, दिंडोरी अति मुसळधार पाऊस आहे. तर तसंच वैजापूर, खेर्डी या ठिकाणी, गंगापूर, छत्रपती संभाजीनगर, जालना, अंबड, देऊळगाव, राजा, जाफराबाद, भोकरन, चिखली, पारतूर, माठमध्ये या ठिकाणी आपण बघू शकतो. जिंतूर आहे. परभणीचा काही भाग या ठिकाणी आहे. अति मुसळधार पाऊस या ठिकाणी आपल्याला बघायला मिळत आहे. आणखी आपण या ठिकाणी शॉर्टकटचा आढावा घेऊ, कारण आणखी पुढे आपल्याला माहिती घ्यायची आहे. नाशिक भागात चांगला पाऊस आहे. नागपूर भागातही चांगला पाऊस आहे. अमरावतीमध्ये पण आपल्याला मध्यम स्वरूपाचा पाऊस या ठिकाणी बघायला मिळत आहे. त्यानंतर नागपूरच्या काही भागात जर बघितलं तर नागपूर, भंडारा, गडचिरोलीच्या काही भागात जोरदार पावसाची शक्यता या ठिकाणी बघायला मिळत आहे. बाकी इतर भागात जर बघितलं इथं सगळीकडे आपल्याला ढगाळ वातावरण बघायला मिळत आहे. त्यानंतर नागपूरच्या काही भागात जर बघितलं तर मध्यरात्री आपल्याला अति जोरदार पाऊस या ठिकाणी बघायला मिळत आहे. मध्यरात्री जर बघितलं तर नागपूरच्या काही भागात भंडारा, हिंगणघाट आहे, गडचिरोली या ठिकाणी आपण बघू शकतो जोरदार पाऊस आहे. सौसर, काटोल या ठिकाणी सुद्धा आपल्याला अति जोरदार पावसाची शक्यता या ठिकाणी वर्तवली जात आहे. त्यानंतर पुन्हा एकदा 3 तारखेचा एक आढावा घेऊ. 3 तारखेला या ठिकाणी अलर्ट व्हायचा आहे आपल्याला. अति जोरदार पाऊस आपल्याला बघायला मिळणार आहे. तर नाशिक भाग जर घेतला तर नाशिक भागामध्ये अगदी मुसळधार पाऊस या ठिकाणी आहे. मुंबई आहे, बदलापूर आहे, पेण आहे, लोणावळा, वसई विरार, बोईसर, वाडा, जव्हार, मोखाडा, घोटी, नाशिक पेठ, सुरगाणा या ठिकाणी जोरदार पाऊस या ठिकाणी आपल्याला बघायला मिळत आहे. मनमाड आहे, चाळीसगावचा भाग या ठिकाणी आहे आपण बघू शकतो. नांदगाव, कन्नड या ठिकाणी अति मुसळधार पाऊस आहे. तर अकोला, संगमेर, लोणी, श्रीरामपूर, सिन्नर, नाशिक या भागात अति मुसळधार पाऊस या ठिकाणी बघायला मिळत आहे. 3 जुलैचं वातावरण या ठिकाणी आपण बघत आहात. त्यानंतर आपल्याला या ठिकाणी मोर्शी, वारूड, नारखेड या ठिकाणी जोरदार पाऊस आहे. अमरावतीमध्ये आपण बघू शकतो. चंदूर आहे, तळेगावचा काही भाग या ठिकाणी आहे. करंजा, काटोल, पुलगाव, वर्धा, चंदूर, मूर्तिजापूर आहे, दर्यापूर आहे, अंजनगाव आहे, अकोट आहे, चिखलदरा आहे, धरणी आहे या ठिकाणी. नेपाळनगरचा काही भाग या ठिकाणी आहे. मध्य प्रदेशचा काही भाग या ठिकाणी आहे. जोरदार पावसाची शक्यता आपल्याला तुफान पाऊस या ठिकाणी बघायला मिळणार आहे. आपण 3 जुलैचं वातावरण या ठिकाणी बघत आहात. त्यानंतर पुन्हा एकदा संध्याकाळनंतर 3 जुलैला दुपारनंतर हा बदल आपल्याला बघायचा आहे. तर तो बदल म्हणजे पूर्णपणे अमरावती, यवतमाळ, अकोला या ठिकाणी जोरदार पाऊस आहे. नाशिक, छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी 3 तारखेला अतिमुसळधार पाऊस या ठिकाणी नाशिक भागापासून छत्रपती संभाजीनगर भागापर्यंत आपल्याला हा पाऊस बघायला मिळत आहे. खिरडी आहे, वैजापूर, कोपरगाव, येवला या ठिकाणी, गंगापूर, पैठण धरण क्षेत्र, जालना, अंबड अति मुसळधार पाऊस या ठिकाणी आपल्याला बघायला मिळत आहे. तीव्र कमी दाबाचे क्षेत्र या ठिकाणी आता सुरू झालेले आपल्याला बघायला मिळत आहे. अजून तर काही सुरू नव्हतं, पण 3 तारखेनंतर आपल्याला याचा पुन्हा बदल आपल्याला या ठिकाणी बघायला मिळत आहे. अति मुसळधार पाऊस या ठिकाणी आहे. त्यानंतर संध्याकाळपर्यंत म्हणजे दिवसभर जरी म्हटलं तर मुंबईला पाऊस आहे तर काही हरकत नाही. 3 जुलैला अमरावती, अकोला, नागपूर या ठिकाणी, जळगाव, धुळे, नंदुरबार अति जोरदार पाऊस आपल्याला या ठिकाणी बघायला मिळत आहे. 4 तारखेचा अंदाज या ठिकाणी घेऊ तर 4 तारखेला आता मित्रांनो व्हिडिओ मोठा आहे, स्किप करू नका, महत्त्वाची बातमी आहे. तर 4 तारखेला पुन्हा एकदा किनारपट्टीपासून दिवसभर एकदम चांगला आणि जोरदार पाऊस या ठिकाणी बघायला मिळत आहे. नंदुरबार, धुळे, जळगाव, अमरावती, अकोला, नागपूर, बुलढाणा या ठिकाणी अति मुसळधार पाऊस आपल्याला 4 तारखेला बघायला मिळत आहे. या ठिकाणी आपण बघू शकतो तो जो पाऊस आहे तो आपल्याला अगदी जबरदस्त आहे. अतिवृष्टी म्हटलं तरी काही अडचण या ठिकाणी नाही. नंदुरबार, जळगाव तसेच धुळे, नाशिक, मुंबई या ठिकाणी अति मुसळधार पाऊस आहे. त्यामध्ये बुलढाणा, अकोला तसेच छत्रपती संभाजीनगर, जालना, यवतमाळ, अमरावती या ठिकाणी अति मुसळधार पाऊस आहे. अहिल्यानगरचा भाग आहे, बीड आहे, परभणी आहे आणि पूर्ण किनारपट्टी जी आहे ती पूर्ण आपल्याला या ठिकाणी पावसात जी जबरदस्त जी सुरुवात आहे ती मात्र आपल्याला या ठिकाणी 4 तारखेला बघायला मिळणार आहे. जे कमी दाबाचं क्षेत्र आहे ते ॲक्टिव्ह झालेलं आहे 4 तारखेपासून, म्हणजे 3 तारखेपासूनच. परंतु अति मुसळधार पाऊस आता या ठिकाणी आपण 4 तारखेला मध्यरात्री या ठिकाणी बघणार आहोत. 4 तारखेला तर या ठिकाणी आपण बघू शकतो 4 तारखेला मध्यरात्री जळगाव, धुळे, नंदुरबार, नाशिक, मुंबई, छत्रपती संभाजीनगर, अहिल्यानगर, पूर्ण किनारपट्टी सातारापर्यंत, पुण्यापर्यंत आणि खाली कोल्हापूरपर्यंत अगदी मुसळधार पाऊस या ठिकाणी आपल्याला बघायला मिळत आहे. बाकी भागांमध्ये रिमझिम पाऊस सुरू राहणार आहे. आता हे आपण 4 तारखेपर्यंत बघितलेलं आहे. आता एक पुढील जो भाग असणार आहे मित्रांनो तो आपण संध्याकाळच्या अपडेटमध्ये घेऊया.